मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला। दरम्यान मनसेच्या या मेळाव्यामध्ये मतचोरी कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। त्यासाठी ईव्हीएम मशीनची माहिती असलेले 2 तज्ञ व्यक्ती या मेळाव्यामध्ये आले होते। अमित उपाध्याय आणि यक्षित पटेल यांनी प्रात्यक्षिक करून संपूर्ण प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी राज ठाकरेंनीही मतचोरीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केलाय। मी आणि उद्धव बाहेर पडलो। मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत, आम्हीच विसरलो। बरं आता सोडून द्या ना, आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। मोजताय कसले 9वी भेट 10वी भेट, अरे ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल। जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची। हे दुबार 3 बार 4 बार सगळं सुरूच आहेत, पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला। जे मी 2017 पासून जे ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही। मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही। मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही, कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो। आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे। उद्या आज जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर, आम्हाला मान्य आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या, मॅच तर फिक्स आहे भाई। ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळेला झालं, त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्याला काढून टाकलं होतं, जडेजा पासून काढलं होतं ना, इथे कोणालाच काढत नाहीत। टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलंय, नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।